नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगारोचा हा प्री सीझन कास्ट आयर्न म्हणजेच बिडाचा तवा. आपण सगळेच जण आता जवळपास नॉनस्टिक भांडी वापरायचं टाळत असतो, पण मग डोसा बनवायचा असेल किंवा धिरडं बनवायचं असेल तर काहीतरी नॉनस्टिकला तोड असणारं असं आपल्याला भांडं हवं असतं. तर त्यासाठी हा तवा अगदी परफेक्ट आहे. हा आहे अगारोचा कास्ट आयर्न म्हणजेच बिडाचा तवा. छान जड असा हा तवा आहे. ह्याचं जे हँडल आहे ते छान लांबलचक आहे, ज्यामुळे आपल्याला ग्रिप पकडायला सोपं जातं. हे हँडल गरम झाल्यानंतर हे पकडण्यासाठी अशा पद्धतीने हे कापडी हँडलसुद्धा आपल्याला ह्या तव्यासोबत मिळतं, ज्याच्या मदतीने आपण हा तवा अगदी सहज उचलू शकतो. हा जो कास्ट आयर्न तवा आहे हा आपण गॅसवरती तर वापरू शकतो, शिवाय याचा फ्लॅट सरफेस असल्यामुळे हा आपण इंडक्शनवरती सुद्धा व्यवस्थित वापरू शकतो. तर हा अगारोचा प्री सीझन कास्ट आयर्न तवा 28 सेंटीमीटर डायमीटर असलेला आणि याला लाईफ टाईम वॉरंटी आहे. तर असा हा अगारोचा प्री सीझन कास्ट आयर्न तवा आणल्यानंतर धुवून आपण लगेच याला वापरू शकतो. तर आता ह्या तव्यावरती आपण बनवणार आहोत छान मस्तपैकी धिरडे. त्यासाठी एका भांड्यात 1 कप रवा घेतला, त्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ टाकलं आणि पाव कप टाकलं आहे बेसन पीठ. यासोबतच 2 चमचे गव्हाचं पीठसुद्धा ॲड करायचं. आता याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा. इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे, आपल्याला हवा तेवढा आपण बारीक चिरू शकतो. त्यासोबतच बारीक चिरलेली शिमला मिरची मी इथे टाकून घेतली आहे. तुम्हाला हव्यात त्या भाज्या तुम्ही या धिरड्यामध्ये टाकू शकतात. आता याच्यात बारीक चिरलेला किंवा किसून घेतलेला यासोबतच आपण किसून घेतलेला कोबीसुद्धा याच्यात टाकू शकतो, पत्ता कोबी, किंवा मग आपल्याला हव्या त्या भाज्या ॲड करू शकतो, जसं की भोपळा असेल. मी इथे टोमॅटोसुद्धा आता टाकून घेतला आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, 2-3 चमचे तेल टाकायचं, अर्धा चमचा इथे मी ओवा टाकला आहे, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून तेल टाकलेत आणि आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आणि ह्याचं छान बॅटर बनवून घ्यायचं. हे पहा, इथे हे आपले जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. ह्याच्यात गुठळ्या असायला नको, छान फेटून घ्यायचं. आता हे असं पातळ असं मिश्रण तयार झालं आहे. हे 5 मिनटं झाकून ठेवू आणि 5 मिनटानंतर पुन्हा कन्सिस्टन्सी चेक करायची आणि जर आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी ह्यात ॲड करायचं. चला, आता 5 मिनटानंतर मी इथे गॅसवरती हा तवा गरम करायला ठेवला आहे. आता हा तवा वापरताना अशा पद्धतीने कांद्याने या तव्याला तेल लावून घ्यायचं. कुठलाही लोखंडी तवा जर आपल्याला वापरायचा असेल आणि त्याच्यावरती डोसे किंवा धिरडे असे पदार्थ बनवायचे असतील तर तव्याला कांद्याने तेल लावायचं, म्हणजे अगदी नॉनस्टिकवाला हा तवा तयार होतो. तर आता हे पहा, तेल लावून झाल्यानंतर यावरती आपण जे बॅटर बनवून घेतलेलं होतं ते बॅटर टाकलं आणि ते पसरून घेतलं. आता याच्यात कांदा आणि टोमॅटो थोडेसे मोठ्या आकारात चिरले गेले होते, त्यामुळे अगदी मला पातळ असं लावता येत नाही आहे, पण तरी आपल्याला शक्य असेल किंवा आपल्याला आवडत असेल त्या पद्धतीने आपण हे थोडंसं पातळ किंवा जाड धिरडं हे बनवू शकतो. आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम टू हाय ठेवली आहे, कारण तवा जाड आहे. खूप पण लो फ्लेमवरती हे जे धिरडं आहे ते भाजून चालणार नाही, त्यामुळे थोडीशी मिडियम मी ह्याची फ्लेम ठेवलेली आहे. आता हे धिरडं आपल्याला आलटून पालटून छान भाजून घ्यायचं आहे. आवश्यकतेप्रमाणे तेल तूप टाकायचं आणि तुम्ही बघू शकता हे धिरडं पलटताना अजिबात कुठेच तव्याला हे चिकटलेलं नाही आहे. तर अगदी नॉनस्टिकसारखा हा तवा आपण वापरू शकतो. डोसेसुद्धा आपण याच्यावरती अगदी पेपर डोसेसुद्धा छान बनवू शकतो. आता 5 मिनटं मी हे जे धिरडं आहे ते व्यवस्थित भाजून घेतलं आहे, किंवा आपल्याला हवं तेवढं आपण हे खरपूस करू शकतो. आता आपलं हे धिरडं इथे तयार झालं आहे. तर अशा पद्धतीने हा जो तवा आहे हा कसा वापरायचा हे तुम्हाला सांगितलं. आता तवा वापरून झाला की लगेचच याच्यावरती थंड पाणी टाकायचं नाही, त्याला थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं. रूम टेम्परेचरवरती आलं की त्यानंतर हा लगेच घासून ठेवायचा, म्हणजे हा तवा खूप जास्त वेळ पाण्यात राहू द्यायचा नाही, नाहीतर मग ह्याला गंज चढू शकतो. आता हे घासताना आपण कुठलीही घासणीचा आणि कुठल्याही म्हणजे आपला जो भांड्यांचा साबण असतो किंवा लिक्विड सोप असतो त्याचा वापर करू शकतो. हा नॉनस्टिक नाही आहे, त्यामुळे
इथे अगदीच तुम्ही फक्त स्पंजने घासा किंवा असं कुठलंच रिस्ट्रिक्शन आपल्याला नाही आहे. आपल्याला हव्या त्या घासणीने आपण हा तवा घासून ठेवू शकतो. तवा घासून झाला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि धुतल्यानंतर हा कोरड्या कापडाने छान पुसून घ्यायचा. तव्यावर खूप जास्त वेळ पाणी राहू द्यायचं नाही. शक्य असेल तेवढा तो कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा किंवा मग जर तुम्ही उन्हात वाळवत असाल तर उन्हात वाळवून ठेवायचा. ते पण शक्य नसेल तर गॅसवरती मध्यम गॅसवरती तो गरम करून घ्यायचा, म्हणजे त्यावरचं जे पाण्याचा अंश आहे तो निघून जायला पाहिजे. आणि आता हा तवा पुसून झाला की त्याला थोडासा तेलाचा हात लावायचा. तेलाचा हात लावून झाला की टिश्यू पेपरने म्हणा किंवा कापडाने पुन्हा पुसून घ्यायचा. आणि आता हा तवा आपण ठेवू शकतो. म्हणजे नंतर पुन्हा आपल्याला जर वापरायचा असेल तर फक्त पाण्याने धुतला तरी चालेल, याच्यावरती अजिबात गंज चढणार नाही. तर मग ही होती आजची रेसिपी आणि हा होता अगारोचा प्री-सीझन कास्ट आयर्न तवा. तुम्हाला जर हा तवा परचेस करायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.